Hello lovely kids, let's read A Monkey and the Log, English moral story with Marathi meanings. माकड आणि लाकडाचा ओंडका. मुलांना इंग्रजी कथा ऐकूयात मराठी अर्थासहित. चला तर मग पीकेस लर्निंग मध्ये तुमचे स्वागत आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. Monkey and the Log. Once upon a time, certain workmen were busy in building a temple when it was noon. एकदा काही कारागीर दुपारच्या वेळी मंदिर बांधण्यात व्यस्त होते, बिझी होते. राम, लेट्स गो टू द टाउन फॉर लंच. राम, चल दुपारच्या जेवणासाठी शहरात जाऊया. एक कारागीर दुसऱ्याला म्हणाला. Let's hope no one touches that witch while we are away. आपण दूर असताना कोणीही या पाचरीला, ह्या खुंटीला हात लावणार नाही अशी आशा करूया. ते कारागीर म्हणजेच आपापसात बोलत होते. ओके शामराव, I will just put a wedge here and come. ठीक आहे शामराव, मी इथे पाचर लावून घट्ट बसवतो आणि येतो. येथे पाचर म्हणजे खुंटी. काम अर्धे राहिलेले असताना त्यामध्ये त्यांनी लाकडाचा तुकडा टाकलेला दिसतोय, त्यालाच खुंटी म्हणतात. सडनली अ नॉटी मंकी अराइव्ड. अचानक तेथे एक खोडकर माकड आले. व्हॉट इज दिस पीस ऑफ वूड डूइंग हियर? आय वंडर व्हॉट विल हॅपन इफ आय पुल इट आउट, मंकी सेड टू हिमसेल्फ. म्हणजे याचा अर्थ माकड स्वतःशीच म्हणाले की हा लाकडाचा तुकडा इथे काय करत आहे? मला आश्चर्य वाटते आहे की मी ते बाहेर काढले तर काय होईल? काहीही संबंध नसताना माकडाला हा प्रश्न पडला. It's tough. After some time out it came, but monkey shouted, "Help!" The gap closed in trapping the monkey's tail. तो तुकडा ओढताना माकड म्हणाले, अरे रे, हे कठीण आहे. काही वेळाने ते बाहेर आले, पण माकड ओरडला, मदत करा, कारण माकडाची शेपटी त्या फटीत अडकली होती. The poor monkey cried in pain till Sham and Ram arrived. श्याम आणि राम येईपर्यंत तो बिचारा माकड वेदनेने ओरडत होता. Even if the monkey got free, after some time the monkey get injured. So we should not meddle with things. जरी काही वेळाने माकडाची सुटका झाली तरी माकड जखमी होते, म्हणून आपण इतरांच्या गोष्टींमध्ये लक्ष घालू नये किंवा ढवळाढवळ करू नये. ह्या गोष्टीत आपण पाहिले की काहीही गरज नसताना माकडाने उगाचच स्वतःचे नुकसान करून घेतले. मोरल ऑफ द स्टोरी म्हणजेच तात्पर्य, नेव्हर इंटरफेअर विथ अदर्स थिंग्स. दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये कधीही लक्ष घालू नका, म्हणजेच गरज नसताना ढवळाढवळ करू नका. थँक्स फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ, ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशा नवनवीन उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. इंग्रजी कथा मराठी अर्थासहित वाचा आणि अधिकाधिक समजून घ्या.